हे देवा, मी कोणत्या ठिकाणी आलोय? या अशा घनदाट जंगलातून एकटा चाललोय मी. तर चला मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आपण चाललेले प्रबलगडावरती आणि विकास विषय ब्लॉग. आपण चाललेलो आता प्रबलगडावरती आणि जरा रस्ता आपण भरपूर वरती आल्यानंतर व्हिडिओ चालू करतो. खाली काही व्हिडिओ आपण केलेला नाही, तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला दाखवतो प्रबलगडावरती काय 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 नाही. प्रबलगडावर जाताना आहे ना, पहिले तर आपल्याला डोंगराच्या कडाशी जायला लागतो. पूर्ण डोंगराच्या बाजूने रस्ता आहे आणि त्यामुळे थोडा कसा स्लो चालावं लागेल. तिथे घाई करून जमणार नाही. पण आपण एक 1.5 तासामध्ये पोहोचू. आपण जे खाली लोक उतरले त्यांच्याकडनं आता माहिती घेतली आपण. 1.5 तासाचा रस्ता आपल्याला सांगितलेलं आहे. पटापट चालू. बघा रस्ता आहे ना असाच आहे पूर्ण, त्यामुळे थोडा रिस्की पण आहे. सर्व लोक आहेत ना, असून लोक आता रिटर्न जाणार आहेत. एक पण वरती जाणार नाही. त्यामुळे कदाचित आपण मला वाटतं एकटे असणार आहेत पुढे गेल्यानंतर. तर बघू आता पुढे कोण भेटतो का नाही जोडा आपल्याला तिथे वरती गेल्यानंतर. आणि हे बघा, अशा दगडी असल्या ना, हा लँडमार्क असतो जाण्यासाठी. हा आपण बरोबर रस्त्याने जातोय. या अशा कोण दगडी असताना तोडायच्या नाही कधी रस्त्यात गडावरती जाताना, कारण की हा एक पायवाट रस्ता जो असतो ना, तो समजण्यासाठीचा दगडी लावलेला असतात. पुढे आल्यानंतर ना आपल्याला एक दगड मोठी भेटते बघा, कोसळलेली आहे. किती मोठी दगड आहे आणि पूर्ण कोसळलेली आहे. रस्ता आता कसा आहे काय माहिती. बघा, हे आतपर्यंत आपल्याला जायचे. किती रिस्की आहे. कधी पण हे खाली कोसळू शकते दगड. हा खूप मोठा दगड आहे, म्हणजे कॅमेऱ्यात शूट पण होऊ शकत नाही, इमॅजिन पण करू शकत नाही आपण. एवढा मोठा दगड आहे. इथून आपण जाऊ. आता अशा ठिकाणी जायला भीती वाटते, आता आपल्याला ऑप्शन पण नाही. तर ठीक आहे, आपण जाऊ आता, कारण की आपल्याला जायचं आहे. त्यामुळे काय नो कॉम्प्रोमाइज. पण सध्या रिस्कीच काम आहे गड किल्ले फिरणं पण, कारण की प्रत्येक गडावरची आहे ना परिस्थिती अशीच प्रकारची झालेली आहे. वारा वादळ पावसामुळे आहेत ना, सर्व किल्ल्यावरचे रस्ते ढासळलेले आहेत. असे मोजकेच किल्ले असतील तर ते चांगले आहेत, बाकीचे किल्ले नाही एवढे आपल्याला बघायला भेटत. पण ते आपल्याला जोपासायला लागतील, कारण किल्ल्यांवर आपण गेलो तर ते किल्ले जोपासले जातील. बघा, काही ठिकाणी आपल्याला असे रस्ते बघायला भेटतात. असे रस्ते चढून जायचे आपल्याला काही ठिकाणी. त्यामुळे काही ठिकाणी आहे थोडा रिस्की. बघा, आपल्या वरती एक हॉटेल लागलंय. रिलॅक्स होतो हॉटेलला. आपण लिंबू पाणी घेतलं तर लिंबू पाणी पिऊ. एक नंबर, थोडा रिलॅक्स वाटतो लिंबू पाणी घेतलं ना. इथून किती वेळ लागेल अजून? अर्धा पाऊस लागेल अजून ना. एवढं बरं वाटलं ना, लिंबू सरबत पिलो पण पूर्ण एनर्जी डाऊन झाली होती. रिलॅक्स वाटतो थोडाफार, एनर्जी येते अंगामध्ये. कारण की रस्ते एक असे आहेत डोंगर भागातले, चढण आहे पूर्ण टप्पा. अजून पाऊण तास चढायचे बोलला, पाऊण तास 1 तास लागेल बोलला. तर एनर्जी पाहिजे ना, वरती फिरायची ते वेगळा. हे बघा, थोडा पुढं आलो ना आपण, आपल्याला असा रस्ता भेटतो, असं चढून जावं लागतो वरती. तर त्यामुळे ना थोडं रिस्की भेटतो आपल्याला पॅच बघायला. कारण की हात टेकून जावं लागतं पूर्ण, बसून
उफ, हालत खराब आहे. ऊन लागलं, ऊन अगदी कडक ऊन पडलं एकदम. घामाच्या धारा लागल्यात. बघा ना, हे कसं आहे, पूर्ण असं बाळगतो. काय माहित रस्ता हाच आहे का दुसरा आहे. जायचं काम केलं मी, नाही तर व्हायची गडबड. अरे यार, रस्ता आहे का नाही बघा. चुकीच्या रस्त्याने आलो काय. खतरनाक रस्त्याने आलो मी. आता असं वाटायला लागले चुकीच्या रस्त्याने आलो का काय. घामाच्या धारा चालू आहेत. कडक ऊन पडलं दुपारचं. अरे बाबा, रस्ता आहे का नाही. कुठे आलो मी. अरे भाई, कुठून रस्ता आहे. समजायला मार्ग नाही, रस्ता हाच आहे का दुसरा आहे. कोण दिसत पण नाही मागे. हा एक ग्रुप तो कुठे राहिला काय माहित. बरं असं वाटायला लागला कारण काही लोक आलेले दिसतात. बघा कसं रस्ता बेकार रस्ता एकदम. हालत खराब आहे. पूर्ण दगड दगडातून जायचे. किती मोठे दगड आहेत. पावसाळी कसा काय रस्ता असेल इथे काय माहित. पावसाळ्यात तर पूर्ण रस्ता बॅक होत असेल. हो, हालत खराब झाली. आहे आहे हाऊस पिटर माणसाची. अशा गाड्यावरती आलो ना, नवीन व्यक्ती असं बोलायला नको परत. शेवटचा कसा रस्ता यार. हाय हाय. आता एक 5-10 मिनिटं झाले असेल. 5-10 मिनिटच लिंबू पाणी पिलं. घसा पूर्ण सुकलाय. एवढा ऊन पडला आणि असा रस्ता आहे. हाय संपली ताकद. बघू शकता किती घाम फुटलाय आणि खूप प्रयत्नानंतर आपल्याला यश आलेलं आहे. आपल्याला बघा इथे काहीतरी दारोला काय तडबंदी आहे काय माहित नाही पण दिसते आपल्याला
समोर. म्हणजे आपण गडावरती बऱ्यापैकी पोहोचलेलो आहे, त्यामुळे थोडं बरं वाटतं. आता पुढे जाऊन बघू आपण आता काय तिथे जाऊन. समोर आपल्याला ना हा दरवाजा बघायला भेटतोय. आपण कन्फ्युज होतो तटबंदी आहे का काय येते दरवाजा, पण हा दरवाजा आहे. दरवाजा वरना आहे ना, वरना तो तुटलेला आहे. नाही साईडला इकडं तटबंदी पण आहे. पायऱ्या बघा, मस्त पायऱ्या आहेत. आपण इथनं आता पटापट वरती जाऊ. आता वरती किती लोक आपल्याला बघायला भेटतात काय माहित. आता इथपर्यंत कोण लागला नाही अजून. वरती गेल्यावरती समजेल. घाम बघू शकता, कुठे घामाघूम झालाय. आंघोळ झालाय का आंघोळ. असं एका जागेवर रिलॅक्स चाललंय, नंतर बरं वाटेल. हा, थोडी पण हिंमत आली नाही. पाय पूर्ण भरलेत, चालता येत नाही. दम नाही लागला पण पाय भरलेत पूर्ण, असं आलंय. हो, आपण ना थोडा पुढे आलो ना का आपल्याला हे बघा अशा प्रकारे दोन रस्ते असतात. ते इकडे एक आहे आणि एक इकडे. तर हा जातो कलावंतीचा व्ह्यू पॉइंट. म्हणजे कलावंतीचा त्या साईडला डोंगर आहे, तो डोंगर आपल्याला या पॉईंटवरनं बघायला भेटेल. आणि हा इकडनं प्रबळगड बघायला भेटेल आपल्याला प्रॉपरली. तर आपण ह्या रोडने जाणार वरती. म्हणजे प्रबळगडावर जायचं असेल तर आपल्याला सरळ जायची, म्हणजे एक राईड मारून. हे बघा आपण पुढे आलो नाही, आपलं एक हॉटेल लागतो. त्या हॉटेलच्या इथेच आपल्या समोर दोन रस्ते परत एकदा. एक कलावंती व्ह्यू पॉइंट आहे आणि एक प्रबळगडाकडं. इथे बोर्ड पण लावलेला आहे. ऍक्च्युली तो बोर्ड तो खराब झालेला आहे, पूर्ण गंजलेला आहे, वरती काही दिसत नाही. तर आपण राईट मारून आपण आपल्या पॉइंटवरती जाऊ. इकडे थोडंफार आता आहे ना झाड आहेत वरती, त्यामुळे थोडं बरं वाटायला लागलं. सपाटी लागे म्हणजे पाठायला लागलाय, त्यामुळे जरा बरं वाटायला लागलं. तर हालत खराब झाली होती पूर्ण. पण जोड कोण नाही, एकटाच ग्रुप आहे. एक तो लय मागे राहिलाय आणि आता पुढे कोण आहे आणि कोण नाही काय माहित नाही. त्यामुळे एवढा पटापट फिरून निघता येईल पण निघायचा प्रयत्न करू. कारण की मागचा ग्रुप आला तर ठीक, त्यांच्याबरोबर लेडीज आहेत त्यामुळे ते येतील किंवा नाही पण येणार. आले तर आपल्याला जोड होतील, त्याच्यामुळे आपलं एकटाच फिरावं लागणार. तसं पण फिरणार ते एकटाच आहेत. कसं आहे गावावरती एकटा असणे आणि जोड असलं तर बरं वाटतं. पण बघा ना कसा पूर्ण जंगल भाग आहे आणि आपल्याला पूर्ण जंगलातून जावं लागतं. झाड आहेत, चांगलं वाटतं जरा ऊन वगैरे. कसं आहे जंगल भाग बोलला का थोडी रिस्क पण असते. पण काय गड किल्ले फिरायचे बोलला तर जंगल भाग भेटणारच आपल्याला. गड किल्ले फिरणं सोपं नसतो. वारा वादळ पाऊस दऱ्या खोऱ्यातून जावं लागतं. दगडातून मातीतून चिखलातून सर्व गोष्टी पार करून जावं लागतो. असे गड किल्ले सोपं नाही फिरणे. बघा ना काय जंगल भाग आहे, पूर्ण पूर्ण जंगल आहे. ह्या जंगलामध्ये चाललोय आपण. जर आता इथे कोण आहे का, कोणीच नाही.
म्हणजे रिस्क जास्त आहे. हो, ऊन आलो का निसता ना घाम गळतो पूर्ण, आणि सावली आली ना तोच घाम सुकतो, त्यामुळे चेहरा अजून कडक पडतो. जागोजागी बॉटल लावून ठेवतो अशा, कारण की रस्ता समजण्यासाठी, जंगल वगैरे रस्ता चुकायला नको. हे बघ, फायनली आपण ना राजवाड्या पोहोचलेले. लय भारी वाटतं जवळ आलो पण. तर अजून क्लिअर दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट थांबा. बघू शकता हा राजवाडा आहे. आपण पहिले राजवाडा बघू. त्याची एंट्री इकडनं दिसते, नक्की हीच एंट्री आहे का दुसरी कोणती एंट्री आहे काय माहित नाही. आपण इथनच जाऊन बघू. बघा इथे राजवाडा म्हणून लिहिलेलं आहे. बघा दगडीचं काय काम आहे पूर्ण. आतमध्ये जाऊन बघू आपण. मला वाटतंय ना दुसऱ्या साईडून आलो या राजवाड्यामध्ये. बघा अशा प्रकारे राजवाडा आहे. बरोबर साईडून आलो आपण, आलो तोच बरोबर राज. सध्या राजवाड्याची अवस्था बिकट एकदम. होय, दगडी कासर ढासळलेलं आहे पूर्ण, म्हणजे वरती तर काहीच नाही, पण फक्त 40 साठून भिंत आहेत, बाकी काय नाही. आणि राजवाड्याची बघा ही खिडकी आहे, समजा दरवाजा बघा ना किती बारीक आहे त्या काळातला. कसा असेल राजवाडा, इमॅजिन करण्यासारखी गोष्ट आहे. वाटलं नव्हतं म्हणजे आपल्याला का एवढा भारी राजवाडा आपल्याला गडावरची बघायला भेटेल म्हणून. भारी वाटलं एकदम आल्यावर काही. ते आपण बाहेर जाऊ परत या डोअरमधनं. हे बघा आपण ना आहेत ना त्या राजवाड्याच्या मागच्या साईडला आलो, आणि मागच्या साईडला बघा आपल्याला हे काहीतरी बघायला भेटेल आपल्याला. हे इथे बघ, हे प्रत्येक असं आहेत 1 2 3 4, इथे 1 5. हे काय आहेत काय आपल्याला माहित नाही, आयडिया नाही. हे राजवाड्यात आहेत बघा. कशासाठी याचा वापर केला जायचा काही समजून येत नाही आपल्याला, पण म्हणजे असं चंद्रकोर टाईप येते, जसं की काही अडकवण्यासाठी कसं आपण लावून ठेवतो त्या प्रकारे. आणि हे बघा इथं पण असं दिसतं, कोणी टाईप दिसतं आपल्याला 2. गड किल्ल्यावरती बरेच काही काही अवशेष बघायला भेटतात. त्याला प्रॉपरली नॉलेज असेल ना तर फायद्याचं ठरतं. आपल्याला त्या गोष्टी नॉलेज नाही. इकडे पण तसे सेम आहे. काय काय समजत नाही. जर कोणाला माहित असेल ना याला काय बोलतात, कशासाठी याचा वापर केला जातोय, तर जरा कमेंट्समध्ये समजून सांगा जरा, म्हणजे काही गोष्टीचं नॉलेज आम्हाला पण आहे. चला इथं ना पुढे जाऊ. हे बघ इथं पण काहीतरी एक औषध दिसतंय. हा तर राजवाडा आहे. हा पण राजवाड्याचा कोणता भाग आहे काय समजत नाही. तर आपण जवळ जाऊन बघू इथे नक्की काय आणि काय नाही ते. म्हणजे हा पण आहे ना, हा पण राजवाडाचे बघू शकता. हा एक आणि हा एक, म्हणजे ते 2 राजवाडे आहेत. म्हणजे आतमध्ये जाऊन बघू आपण. दोन वाडे दिसतात आपल्याला गडावरती, आणि हा आतमध्ये जाण्यासारखा नाही, एकदम खराब अवस्था आहे इथली. तरी पण पुढे जाऊन बघू आपण थोडंफार काय दिसतंय का. बघा साफ करावं लागेल, पूर्ण खराब आहे पूर्ण. एकदम खराब झालेली अवस्था ते.
मुलू आहेत ना. राजवाडा आपलं तर बघून झालेलं आहे. पुढे आपल्या अजूनही काहीतरी दिसतोय. अरे यार, काय काय इथे बघण्यासारखं. बघा इथे पण काहीतरी दिसतंय बघायला. फुल जंगल आहे. जंगलात आपण एकटाच फिरतोय आणि इथे पण काहीतरी दिसतंय बघायला. काय आहे काय समजत नाही. हे बघा सेम तसंच आहे. म्हणजे प्रत्येकाची वाडे आहेत पण प्रत्येकाला राहण्यासाठी. पहिला जे पट्टे आहे ना तो चांगला आहे, म्हणजे व्यवस्थित आहे. एवढा पण नाही म्हणजे, पण थोडाफार साफ आहे. पण हे तर त्यापेक्षा खराब आहेत. आणि बघा जोता कसा आहे बघा, एकदम पॉवरफुल आहे राजवाड्याचा जोता. म्हणजे 3 वाडे बघायला भेटले आपल्याला इथे गडावरती. आपण राजवाडा राजवाडा करत येतो 3. अरे वा, चौथा पण बघा. हे चौथा आहे की हे काय होतं यार. खतरनाक आहे बघण्याचा. हे बघा ना किती भारी आहे. एक नंबर यार. आपण वरती जाऊन बघूया. हे बघावं लागेल आपल्याला वरती जाऊन. इथे चढायला लागेल आता. बघा कसं काम आहे, नक्षीकाम राजवाड्याला. हे पण आतमध्ये खराबच आहे यार. बघा झाडं झालेत मोठी मोठी यामध्ये आतमध्ये. सर्व पडीत झालेत म्हणजे. इकडे काय बघू. हो, काय एवढं विषय बघण्यासारखा नाही. पण आपल्याला चार राजवाडे बघायला भेटले, वाडे बघायला भेटले. हे दगड बघा अशी गोल आहे मस्त की. आता इकडे या साईडला काय आहे? काय नाही इकडे. आपण आता इकडनं आलोय, इकडनं खाली उतरू आता. बघा मागची साईड पण कशी राजवाड्यांची. जेवढा विचार पण नव्हता केला आपण ना त्यापेक्षा भारी यार हा किल्ला. 4 वाडे बघायला भेटले आपल्याला. इथनं जाऊ आता पुढे. बघा रस्ता कसा आहे, घनदाट जंगलातून पूर्ण. कधीपासून या गाडा मी एकटाच फिरतोय, मला कोण जोडच दिसत नाही. ते कोण आलंय का नाही आलंय काय माहित आहे गाडावरती. तर मागे जे एक पोरगा भेटला होता तो बोलला होता आहेत एक ग्रुप कोणत्या आहेत समोर लोक आलेले. तर मला उशीर झाला वाटतंय. तर बघू आपण किती वेळ लागेल अजून पुढे. भरपूर लांब लागेल. किती लांब? गणपतीचं मंदिर आहे पुढे. 2 मिनिटावरती गणपती. याच रोडला सर्व आहे का?
जास्त दुसऱ्या एवढं जायचं नाही ना. ओके ओके चालेल, थँक्यू. तर बरं वाटलं जरा, कोणतरी जोड दिसलं आपल्याला आणि ते सांगितलं का 2 मिनिटामध्ये आता गणपतीचं मंदिर येणार आहे. तर आपण पटापट चालू, जेवढं बघायला भेटल तेवढं आपण कव्हर करू. 1 मिनिट 2 मिनिटाची झलक होती फक्त त्यांच्या बरोबरची आपली. आपण जाऊ पुढे. वा, समोर बघा नंदी दिसतो आपल्याला, गणपती बाप्पाचं मंदिर. लय भारी वाटतं यार. आपण आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ पहिले. तिथे एक नंदी आहे आणि इथे पण एक नंदी आहे, पण हा तुटलेला. हा कदाचित जेव्हा युद्ध वगैरे झाले ते त्या टायमाला तुटलेला असेल. बघ, गणपती बाप्पाची मूर्ती असे दगडात कोरलेली. मागे बघा ना, किती मोठी पिंड आहे शंकराची, तुटलेली ती पूर्ण. किती मोठी पिंड आहे. हे कोणतं देव काय माहित नाही, पण बघा पिंड किती मोठी आहे यार. खूप मोठी पिंड आहे. गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे भारी. भारी परिसर आहे, शांत आहे. मग दर्शन घेऊ पहिले. चला, आपण आता गणेश मंदिराचे दर्शन घेतलेलं आहे. इथनं बघा एक बोर्ड लागलेला आहे, काला बुरुज दरवाजा, बोरीची सोंड तलाव आणि गणेश मंदिर. आपण आता इथनं जातो आतमध्ये. आपल्याला 1-1.5 किलोमीटर जायचे आपल्या सर्व आता. त्या हिशोबाने आता पटापट आपण कव्हर करून घेऊ जे आहे ते. काही लोक भेटले त्याही आपल्याला दिले, बरीचपैकी माहिती दिलेली आहे. तर त्यांचा ग्रुप, पुण्यावरनं ग्रुप आलेला आहे तो. ते विचार होते, बोलत होते की एकटाच चालायचं, एकटा कशाला जायचं. बोललो आता काय करायचं, तर ऑप्शन नाही. बोललो कोण जोड यायला मागत नाही, आपण एकटाच फिरतो बोललो. तो जाऊ बोललो. आणखी जंगल आहे ना पूर्ण, त्यामुळे मग लोक विचार करतात एकटा कसं जायचं, काय करायचं. या अशा घनदाट जंगलात मी एकटा चाललोय. मी 1.25-2 किलोमीटर मला चालायचे आणि कोण नाही. आता पुढं कोण भेटला तर ठीक, ते पण परतीच्या प्रवासावर आहेत. पण ठीक, भेटले तरी पण ठीक आहे, म्हणजे रस्ते तेवढंच. पण जंगल बेकार जंगल आहे ना, अशा जंगलातून जायचे पटापट चालायला. हे देवा, मी कोणत्या ठिकाणी आलोय. चालून चालून कंटाळा, पण का अजून काय जंगल काय संपत नाही. हे बघा, आज पुढे जंगलच आहे. आणि मागे पण ना एक ग्रुप भेटला, त्या बोलतात तर पुढे काय बघण्या हरकत नाही, तलाव. तर तलाव काहीच तलाव नाही, तलाव सुकलेला आहे. इकडे पण काय दिसतंय, काय ते बघू आता. पण लांब आल्यासारखं इथं औषध दिसत दगडींचं भरपूर, पण काही दिसत राहिलं नाही. जाऊन बघू आता. एवढं आलोय आता, एवढं उन्हात आलोय, तेवढं तर बघू. काय नाही, इथं पण सेम तसंच आहे बघा, काय नाही बघणार का. हो, म्हणजे कसं बोललं तर मागे जे आपल्या गणपतीचं मंदिर लागलं आणि राजवाडा लागले तेवढंच बघण्यासारखे. आता इथे एक पुढे रस्ता जातोय, ही पायवाट कुठं जाते तेवढं बघू. दगडी वागण किती आहेत, म्हणजे काहीतरी औषध असेल गाड्यावरती, काही दिसत नाही. काय दगडी काही अशाच नसणार एवढ्या. ते बघा पुढं आलो ना आपण, आपल्याला एक पाण्याचं टाकं लागतं काची. खूप पुढं आल्यानंतर बघायला भेटलं आपल्याला. हो ठीक आहे, आता अजून काय बघू आपण इकडे. हे बघा, थोडा पुढे आलो ना तर आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं इथे.
ते पण खराब आहे, पूर्ण झालेलं पाण्यामध्ये. पाणी एकदम खराब आहे. मस्त आहे पण चौकाने. काय पोरं आली आता तर बरं वाटलं. इकडचा व्ह्यू आहे काहीतरी डोंगर भागातला. आपण पुढे जाऊन बघू आता. जसं की आपल्याला गणपती मंदिर आणि ते राजवाडा हे 2 बघायला भेटतात. तसं बाकी तर पुढे काही येऊन काही उपयोग नाही, नुसतंच टाइम वेस्टेज आहे. आणि बघ खाली मोरबी डॅम आहे. इथला कोणता एक इर्शालगड आहे, कोणता काय समजत नाही, तो एक आहे ते बघायला लागेल. हे बघ आपण शेवटच्या पॉईंटला आलो ना, आपल्याला इथे खाली मोठा बुरुज बघायला भेटतोय. पण याचा रस्ताच दिसत नाही तर कुठे. भरपूर आपल्याला पोरं भेटले आपल्याला, बाकी ग्रुप पण भेटले. त्यांना विचारला तर बोलता आम्हाला पण रस्ता माहित नाही. ऍक्च्युली काही लोकांना माहित पण हा बुरुज इथं आहे म्हणून. आपण पण पुढे आल्यानंतर आपल्याला समजलं इथं बुरुज आहे म्हणून. आणि बघा इथं पण एक बुरुजासारखं काहीतरी आहे, काय समजत नाही. त्याचा रस्ता बघू आपण, काय आपल्याला भेटतो कुठे जायला त्याचा, नाही तर मग आपण परत रिटर्न जावं लागेल आपल्याला. चला आम्ही काला बुरुज तो बघितला. आता योग याला काय बोलतो ते माहित नाही आता आम्हाला, पण काला बुरुज तो होता का माहित नाही. पण आता जाऊ. आणि एक बोरीची सोड बघायची राहिली आमच्या आता, ती कुठे ती बघायला लागेल. आणि एक दरवाजा, पण रस्त्यामध्ये काही इथे समजतच नाही. फक्त गणपती मंदिराचा बोर्ड लावलेला आहे, तिथे आपल्याला दिलेलं आहे किती किलोमीटरला काय, पण कोणता पॉईंट कुठे आहे काय समजतच नाही. तर पुढे आल्यानंतर ना आपल्याला काहीतरी अवशेष बघायला भेटते तिथे, वाड्याचे कसले वाड्या टाईप आहे काहीतरी, पण हे काय काय समजून येत नाही. गडावरती भरपूर इकडे गड मोठा भरपूर आहे फिरायला, पण समजून येत नाही. तर अवशेष मिटलेले आहेत गडावरचे. आता तर बुरुजावर जायचा रस्ता आम्ही शोधतोय. रस्ता भेटला तर ठीक, नाही तर मग परत परतीचा प्रवास करावा लागेल आम्हाला. हे बघ, झाडाला पण ना तिथे काहीतरी एक अवशेष बघायला भेटतो आपल्याला. असंच आहे स्क्वेअर फक्त, बाकी काय काय नाही. अशा दगडी लावून ठेवले जागोजागी. तर असा काय बाकी तर इकडे बघायला भेटलं नाही. जे आपण गणेश मंदिरापासून आलेलो आहे तिकडनं पुढे आल्यानंतर विशेष काय बघायला भेटलं नाही. तलाव पण लागला रस्त्यामध्ये कुठे तर पूर्ण सुकलेला आहे. एक जण बोलतो हाच तलाव बोलतो, काय तलाव आहे समजला पण नाही तो. तर चला मंडळी, व्हिडिओचा शेवट इथेच करतोय. व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक आठवड्यात आपल्याला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जर तुम्हाला गडावरती यायचं असेल तर तुम्हाला पनवेलवर ना ठाकूरवाडी बस पकडायला लागेल. आणि ही बस पर पर्सन 30 रुपये घेते. तिथनं मग तुम्हाला चालत यावं लागतो. तर प्रायव्हेट गाडी आणली तर इझी पडेल तुम्हाला आणायला. तुम्हाला नाही गडावरती यायचं झालं ना तर पनवेलवरनं तुम्हाला बस भेटेल. एका माणसाचे 30 रुपये घेते बसमध्ये आणि तुम्हाला ठाकूरवाडीला सोडते. तर त्याला व्हिडिओचा शेवट आपण इथंच करतोय. व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.